नमस्कार, कसे आहात? आज मी माझी हॉस्पिटलची बॅग पॅक करते. तर काय काय घेऊन जाते मी हॉस्पिटलला ते तर दाखवणारच आहे. त्याच्या आधी मला 9वा महिना चालू आहे आणि आता तो संपतच आला आहे. 38 वीकमध्ये मी आहे आणि डिलिव्हरी कधीही होऊ शकते या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये. तर किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये. तर त्याच्या आधी म्हटलं माझी जी काही पॅकिंग आहे ती करून घ्यावी. तुम्ही आत्तापर्यंतचे व्हिडिओ बघितला असणार मी काय काय डिलिव्हरीच्या आधी तयारी केली आहे. आता शेवटच्या क्षणाला फक्त पॅकिंग बाकी आहे, तर ती मी आज करते. बोलताना मला खूप दम लागतो, त्यामुळे थोडंसं हळूहळू बोलते. आणि काय काय घेऊन जाते, कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेल. तुमची डिलिव्हरी असेल किंवा फ्युचरमध्ये तुमची डिलिव्हरी असेल तर तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ उपयोगाचा वाटेल. आणि मला कमेंटसुद्धा येतात की ताई आमचीसुद्धा डिलिव्हरी आहे किंवा मलासुद्धा 7 मंथ चालू आहे, कोणाला 8 चालू आहे, माझीसुद्धा तुमच्यासारखी तयारी चालू आहे, अशा कमेंट्स येतात मला. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा, सगळं व्यवस्थित व्हावं. तर चला मी पटकन काय काय पॅक करते ते दाखवते. कदाचित कोणाला वाटेल काही गोष्टी उपयोगीच्या आहेत किंवा काही नाही. तर मला जे जे काय वाटतं उपयोगाचं आहे ते मी घेऊन जाते. हॉस्पिटल काही जास्त लांब नाही आहे, 10-15 मिनिटाच्या अंतरावरच आहे. काही राहिलं तरी घरी येऊन घेऊन जाता येतं. तर चला पटकन मी दाखवते तुम्हाला. तर ही जी बॅग आहे ती दिवाळीला गिफ्ट मिळाली आहे. आता म्हटलं मिळालीच आहे तर हीच आपण हॉस्पिटलला बॅग घेऊन जावा. जास्त मोठी पण नाही आहे आणि जास्त लहान पण नाही आहे. दोन माणसाचे कपडे याच्यात व्यवस्थित बसतात. तर आहे बघा, मी अजून कवर पण नाही काढलंय. दुसरी बॅग नेण्यापेक्षा म्हटलं हीच न्यावं, ही नवीनच आहे आणि कदाचित बेबीसाठीच आली असणार ही दिवाळीला गिफ्ट. आणि ही जी बॅग आहे ना, ही जी बॅग आहे ही हँडबॅग ही मी घेतली आहे कारण ह्याच्यामध्ये ना शॉल वगैरे किंवा टॉवेल असतील किंवा टिफिन वगैरे घरून आणायचा असेल तर ही अशी हँडबॅग बरी पडते, म्हणून ही बॅग मी घेतलेली आहे. ह्यामध्ये पहिला पॅक करते मग दाखवते. हे जे पॅकेट आहे ना, कोणत्याही पर्समध्ये किंवा बॅगेत किंवा वॉर्डरोबमध्ये सुद्धा मी ठेवते, फेकायचं नाही हे. ह्याने बॅग आहेत ना बऱ्याच दिवस फ्रेश राहतात. चला पटकन मी पॅक करते, काय काय घेऊन जाते ते दाखवते. हे असे पाउचेस आहे ना मी करून ठेवलेत. ह्याच्यात ह्या दोन्ही ह्याच्यात बेबीचे आहेत, ह्या दोन्ही ह्याच्यात माझं आहे आणि इथे एक्स्ट्रा काही टॉवेल आणि शॉल ब्रश वगैरे आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर पहिले मी तुम्हाला बेबीचं दाखवते मी काय काय घेऊन जाते. पिंकवाले जे पाउचेस आहेत ना ह्यात बेबीचं सामान आहे आणि ह्याच्यामध्ये ना माझं आहे. पिंक असं नाही की बेबी गर्ल होणार आहे का म्हणून पिंक घेतले, तसं नाही. हे पाउचेस माझ्याकडे जुनेच आहेत, तेच मी घेतले. फक्त पिंकमध्ये कसं बेबीचं आहे म्हटल्यावर मग त्याच्यात त्यांचंच सामान असावं. दुसरे पाउचेस जे आहेत त्याच्यात शोधाशोध नको व्हायला म्हणून. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये मी हे पाउच वापरते. जुन्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असणार, मी कधी पॅकिंगचे व्हिडिओ केले आहेत तर त्याच्यात तुम्ही बघितलं असणार. ठेवते. एक रुमाल घेतलाय, एक बिप्स घेतलाय आणि इथे मी 3 स्वॅडल घेतलेत. 3च घेतलेत मी. पिंक पण घेतलाय, ब्ल्यू पण घेतलाय आणि व्हाईट पण घेतलाय. त्यानंतर एक टॉवेल घेतलाय, याच्यात बेबीला आपण कॅरी पण करू शकतो. आणि हे 3 रॉम्पर्स घेतलेत. आणि हे ना असे एकदम क्यूट आहेत, हे बघा. आणि हे खूप क्यूट असे रॉम्पर्स आहेत. हे 3 रॉम्पर्स आहेत, एकदम स्मॉल साईज आहे, न्यूबॉर्न बेबीसाठी एकदम परफेक्ट आहे. तर हे ना किती 6चा सेट मी घेतला आहे आणि हे मी मदर केअरमधून घेतले होते आणि हे खूप सुंदर आहेत आणि एकदम ह्याचं फॅब्रिक आहे ना खूप सॉफ्ट आहे. तर हे पेस्टल कलर आहे, त्यामुळे पेस्टल कलरमध्ये हे असेच कलर येतात. त्यानंतर मी काही कॅप घेतल्या आहेत, आता थंडी चालू आहे आणि रूम पण स्पेशल आहे तर त्यात AC पण असणार त्यामुळे. आणि हे सॉक्स गर्ल बेबी बॉय जे काय होईल तर त्या हिशोबने, तर दोघांनाही असं होईल उपयोगाचं तसं. इथे पण काही बांधायचे आहेत, काही असे डायरेक्ट घालायचे आहेत. इथे लंगोट आहे आणि ह्याच्यात आहे ना
ग्लव्स आणि सॉक्स वगैरे आहे. स्वेटर मी नेत नाही कारण बेबीला जास्त आपण स्वॅडलमध्ये बांधूनच ठेवतो, त्यामुळे तेवढं गरज नाही पडणार, पण लागलं तरी घरी येऊन घेऊन जाता येईल. आणि एक ड्राय शीट घेऊन चालली आहे. आणि हे बेबी जेव्हा घरी येईल तेव्हा मग हा एक ड्रेस आहे आणि हा एक बेबी गर्ल असेल तर हा, बेबी बॉय असेल तर हा, त्यासाठी हे 2 घेतले. आणि एक ड्राय शीट आणि एक हे असंच टॉय जिथून आम्ही शॉपिंग केली त्यांनी दिलंय, तर म्हटलं घ्यावं ते सोबत. तर हे झालं बेबीचं, ते पण बेबीचंच आहे. ते मी डेटॉल घेतलंय, बेबीचे कपडे धुणार मावशी तर त्यांना कपड्यांमध्ये टाकण्यासाठी. आणि ते टेडी बार सोप घेतलंय, आंघोळ वगैरे घातली तर हा टेडी बार सोप चिकूला सुद्धा लावायची मी, तर त्यामुळे मी हाच घेतलाय. आणि एक फीडिंग बॉटल, हे एक काय ह्याला काय बोलतात माहिती नाही मला. आणि इथे डायपर घेतलंय, पॅकेट खूप मोठं आहे त्यामुळे मी असं काढूनच घेतले. आणि इथे काय मिमीचं वेट वाईप्स आहेत त्यासाठी, तर हे एवढं असं पाऊचमध्येच ठेवलं मी. आणि बॉटल मी स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतली आहे. तर हे झालं बेबीचं. ही एक थंडी आहे म्हणून ही अशी कॅप घेतली मी. ही अशी टोपी आहे, थंडी वाजली ना तर घालायला. हे असं बांधण्यापेक्षा ना हे असं बरं पडतं आणि हे दिसायला पण जरा व्यवस्थित दिसतं. ते बांधलेलं चांगलं मला वाटत नाही तेवढं, पण ते बांधतातच डिलिव्हरीमध्ये. स्टॉल सुद्धा घेतलाय मी, स्कार्फ, कारण जर समजा हे नाही वापरलं तर हे वापरेल. आणि एकच मी जे आहे ती मॅटर्निटी गाऊन घेतलंय, फीडिंग गाऊन, कारण तिथे तर आपण हॉस्पिटलचा ड्रेस असतो त्यामुळे घेऊन काही उपयोग नाही, पण एक असावा म्हणून मी सोबत घेतलाय. ड्रेस घेतलाय मी कारण बेबीला टोचायला वगैरे नको. एक स्वेटर घेतलाय, थंडी असते म्हणून. आणि 2 फीडिंग ब्रा घेतल्यात ज्या अशा बटनवाल्या आहेत, ज्या इथून अशा ओपन होतात. आणि दुसरं आणि ह्याच्यात आहे पॅड्स आणि सॉक्स घेतले 2 जोडी, लागतात थंडी आहे म्हणून. आणि इथे माझा ब्रश आणि कोलगेट घेतलाय. एक डेटॉलची बॉटल हँडवॉशसाठी. आणि एक ह्याच्यात सोप घेतले मी, आपल्यासोबत कोणी थांबणार तर त्यांना लागणार आंघोळीसाठी म्हणून. आणि एक निप्पल क्रीम. आणि ह्याच्यात मला चार्जर टाकायचं ते राहिलंय, तर ते मी नंतर टाकेल. आणि दुसरा पाऊच कुठे गेला? इथे मी टिश्यू घेतलाय. हे लवलॅपचं मी ब्रेस्ट पॅड घेतले जे वॉशेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये ना 6 आहेत जे आपण वॉश करू शकतो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, लागतं सुरुवातीच्या वेळेला, खूप उपयोगाचं आहे. तर हे, आणि हे पण लवलॅपचं जे आहे ते ब्रेस्ट पंप आहे, तर फक्त ब्रेस्ट पंप आणि बेबी कॅरियर राहिलंय, मी तेही तुम्हाला दाखवते. तर ते मी घरीच ठेवेल, जर वाटेल तेव्हा मग घरून आणता येईल. जास्त काही लांब नाही हॉस्पिटल, 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि ब्रेस्ट पंपचा जर उपयोग नाही झाला तर चांगलीच गोष्ट आहे, आपल्याला सुरुवातीला बसायला थोडंसं अवघड जातं, त्यासाठी मी घेतलेलं आहे. तर बघूया उपयोग होतो की नाही. घरीच ठेवून जाईल, वाटलं तर मग घेऊन येता येईल. असं नाही, फक्त एक रबर बँड, एक क्लचर, हे क्लचर, माझे क्लचर हरवून जातात म्हणून, एक मॉइश्चरायझर, एक हेअर कोम, वॅसलीन, एक लिपस्टिक आणि टिकलीचं पॅकेट. आणि एक छोटंसं काजळची डब्बी घेतली मला टिक्का लावण्यासाठी. काजळ डोळ्यात नाही लावत मी, फक्त टिक्का लावते. आणि एक कॉम्पॅक्ट, बस एवढं सामान घेतलंय. हे घरी येताना आपण आंघोळ नसते काय नाही, अवतार असतो, तर थोडंसं रेडी होऊन यायचं. आणि हे एक मी घेतले पोर्टेबल बिड्डे, ह्याचा जर उपयोग होत असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर आता थंडी सुद्धा आहे आणि हे लागतं त्यामुळे मी हे घेतलेलं आहे.
आणि डिश आहेत आपल्यासोबत कोणी असतं त्यांना जेवायला यूज केल्यानंतर आपण डायरेक्ट टाकून देऊ शकतो, धुवायची गरज नाही त्यामुळे. आणि हे डिश माझ्याकडे असतातच. आता मी दोनदा मी आता ॲडमिट होते तेव्हा मी हे घेऊनच गेली होती. तर हे झालं. तर आता मी पहिले पॅक करते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला दुसरं काय आहे. आणि स्लीपर लागतात. आता थंडी तर आहे आणि असं पण लागतात हॉस्पिटलमध्ये, त्यासाठी मग हे स्लीपर. तर हे मी दुसऱ्या पॅकेटमध्ये टाकेल. आता मी पहिले पॅक करते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला दुसरं काय आहे. हा एक पाऊच मी एक्स्ट्रा ठेवते. आणि हे एक बेबी कॅरियर. इथे आतून पिंक आहे आणि बाहेरून थोडासा आहे ना ग्रे ब्ल्यू असा आहे, स्काय ब्ल्यू. तर हे एक बेबी कॅरियर मी घेतले आणि हे लागतं. आपण कुठेही असं बेबीला कॅरी करून घेऊन जाऊ शकतो. सेफ पण आहे, झोपायला पण त्याला बरं पडतं. खाली कडक वगैरे असेल तर हे सॉफ्ट आहे त्यामुळे. तर हे हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे मी. तर हे एकच घेऊन जाईल मी. आणि बाकी आणि हे जे मॅट्रेस आहे हे मी मदर केअरमधून घेतलं होतं. आणि हे एक छोटंसं कुशन आहे, याला असं नेट सुद्धा आहे. हे बघा असं. तर हे एक आहे. हे मी घेऊन जात नाहीये, घरीच ठेवते, आल्यानंतर लागतं. पण मी आता दाखवते तुम्हाला, कारण मी हे आधी दाखवलं नव्हतं, फक्त घेतलंय सांगितलेलं मी. तर हे आणि गरज पडली तरी घरून घेऊन जाता येईल. आणि हे एक फीडिंग पिलो. हे फीडिंग पिलो जे असं पण घेऊन बेबीला जे आहे ते फीडिंग करू शकतो. तर हे पण मी घेऊन जात नाही, हे पण मी घरीच ठेवते. लागलं तर मग घेऊन जाते. बॉटल सुद्धा घेऊन चालले, ह्याच्यामध्ये गरम पाणी राहतं 24 तास, त्यामुळे एक बॉटल सुद्धा लागते. तर ही एक बॉटल. तर माझी सगळी पॅकिंग झाली आहे. दोन्ही बॅगेमध्ये सगळं सामान व्यवस्थित बसलेलं आहे. आणि या चिकूचं आणि त्याच्या पप्पाचं मी काहीच घेत नाही, कारण सांगितलं मी हॉस्पिटल जवळ आहे तर ते येत जात राहतील त्यामुळे. आणि जे महत्त्वाचं आहे तेच मी घेतले. कोणाला उपयोगाचं वाटेल, कोणाला नाही. तर काही राहिलं असेल तर सांगा, मी ते ॲड करेल. किंवा कोणाला वाटेल हे नको पाहिजे, हे कशाला घेतलं, तर तेही मला सांगा. बाकी कोणाला वाटेल किती हिने पॅकिंग केली आहे, पिकनिकला चालले का हॉस्पिटलला, तर वाटू द्या, ज्याला जे वाटायचं ते वाटू द्या. कोणी हसेल तर हसू द्या, आपल्याला छान वाटतं, आपल्याला ह्याच्यातून आनंद मिळतो ना, बस. तर मला भीती पण वाटते, मला टेन्शन पण आहे आणि खूप एक्सायटेड सुद्धा आहे. सगळी मिक्स फिलिंग आहे, पण छान वाटतंय मला बेबी येणार म्हणून. तर मला जे वाटतं ते मी करते. बाकी ज्याला जे वाटेल ते वाटू. तर आता ऑलमोस्ट माझी पॅकिंग झाली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.